तर प्रेशरचा जो फॉर्म्युला तुम्ही मोठा शिकणार फोर्स पर युनिट एरिया एरिया खालचा वाढवला तर प्रेशर कमी 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 होत जाणार आहे. आणि इथे जर तुम्ही हे जर टोकाचे निधन लावला जागेवरती तरी सुद्धा तो फुगा तुमचा फुटणार नाही प्रोव्हाइडेड तुम्ही त्याचं क्षेत्रफळ प्रचंड वाढवलं पाहिजे भरपूर लावलं पाहिजे तुम्हाला. आता आपण काय करूया मजा येईल तुम्हाला एक छोटासा
तुम्ही एकमेकांना अट्रॅक्ट होतात का? करून बघा. माझं तर नाही होते. 3च करायचे, 4 वापरायचे नाहीये. 4 वापरायचे नाहीये. होतात का बघा? नाही होणार मग, कारण की माझं तर नाही होते. एक तरी रिपेअर करतो तो. ठीक आहे? ओके? हे तुमचा आता तयार झालाय. ठीक आहे? बरं. तुमचा जर तुम्ही फोम बघितला तर वरती छोटी खाच आहे आणि त्याच्या बरोबर या मोठ्या खाचेत कसे लावणार तुम्ही? ते असे लावणार आहे. ते असे लावणार. ठीक आहे? हे मॅग्नेट आहे ते बरोबर असे ठेवून लावून द्या लगेच. ते पल्ला देतात ना. ठीक आहे? ते पोहोचून द्या. 2 मॅग्नेट खाचे पेन मध्ये नाही येत ना ते. ओके. ओके ना, पुढे दुसरा काढायचा दुसरा. तुमचं जर पूर्ण अटेन्शन माझ्याकडे असेल तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय करायचंय. ही जी छोटी खाच आहे ते आपण असे 3 मॅग्नेट लावले होते ते तसेच तुम्ही यात ठेवून दिले. जी पोझिशन होती त्याच पोझिशनला ठेवले. ठीक आहे? काही बदलायचं नाहीये त्याच्यात. लक्ष होते तसेच ठेवायचे. परत एकदा दाखवू का? हा फोम बघितला तुम्ही व्यवस्थित? इथे छोटी एक खाच आहे. ओके? या 2 मोठ्या खाच आहेत. छोट्या खाचेच्या पुढे जी मोठी खाच आहे त्यासाठी आपण मॅग्नेट लावून देऊ. पण ते कसे लावायचे ते बघून घ्या. तुम्ही मॅग्नेट टाकला आहे ना? ठीक आहे? असं केलं तुमच्या पेनाला? असं केलं सगळ्यांनी? इकडे मुलांनी हा मग हे बरोबर असं ह्याच्यावर बसलं पाहिजे. छोट्या खाचेच्या नंतर जी मोठी खाच आहे त्याच्यात. मग ही जी मॅग्नेट जशी आहेत तशीच त्याच्या आतमध्ये घाला. काहीच बदलू नका त्याच्यात. पेनचा पण मॅग्नेट बदलायचा नाही. पेन बाजूला काढून
बरं इसके सेकंड लाईट तर काय केलं त्यांनी त्याला फिरवलं आणि काय झालं इथे लाईट लागली कशी लागली असं बरं काय सांगितलं मी मला ना मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली की काय करत होते लाईट करत होते लावलाय मॅग्नेट लावलाय आणि इथे काय कॉपर वायर आहे आता मी त्याला फिरवलं की इथे लागली लाईट का बरं लागली कारण इथे काय खाली मॅग्नेट आहे आणि इथे काय वायर आहे एक छोटा घरासारखं केलेलं असतं तिथे टर्बाईन्स असतात किंवा ती पूर्ण सिस्टम असते ठीक आहे आपण समजू की वरती जनरेटर्स आहे हे टर्बाईन्स आहे त्याच्यात पाणी पडल्यावर काय होणार आहे फिरणार आहे पण हे एवढ्या स्पीडवरती फिरायला हवे की यातून वीज तयार होऊन ती आपल्या घरापर्यंत यायला हवी म्हणजे वीज कशावरती डिपेंड राहील हॉर्सवर आपल्या घरात किती हॉर्स येते 50 किती 50 म्हणजे व्होल्टेज कमी जास्त होतं ते प्रोसेसमध्ये होतं टर्बाईन्स फिरतात जेव्हा टर्बाईन्स फिरत आहे हे टर्बाईन्स कशाला कनेक्टेड आहे जनरेटरच्या मॅग्नेटला त्यामुळे तुम्ही ओके आता हा शेप एकदम नोन होता आपल्याला बरोबर म्हणून आपल्याला माहिती होतं की बाबा ह्यांचे डायग्राम्स आपण माहिती होता लिहिलं तर मिड पॉईंट काय त्याचा बॅलन्सिंग पॉईंट आहे बरोबर आता आपण थोडंसं कॉम्प्लेक्स शेप घ्यायचा ओके म्हणजे जो नोन नाही आपल्याला ठीक आहे तर हा शेप हा जो मी थोडासा साईड साईडने कट केला ठीक आहे तर आता जेव्हा आपल्याला एखादा शेप माहिती नसतो ठीक आहे जेव्हा आपल्याला एखादा शेप माहिती नसतो तेव्हा त्याचा सेंटर ऑफ मास काढायची ट्रिक आहे ती करून बघायची आपण आणि खूप सोपी ट्रिक आहे म्हणजे ती सगळ्यांना करता येणार अशी ठीक आहे ती करून बघा सगळ्यांच्याकडे कसं पेन असतो पेन्सिल लिपी काढून घ्यायची ठीक आहे पेन्सिल लिपी काढून घ्यायची आणि जो कोणता शेप आपला पेज असतो ना त्याचा त्याला ना हे लावायचं पेन स्टिक आणि त्याला थोडं जाड करून घ्यायचं हाफ डिवाइड करून हाफ करून घेतात एका पानावर एक चिपकवला किंवा थोडासा जाड होतो बरोबर माझा हा पण एक रेग्युलर शेप आहे ठीक आहे मग काय करायचं असा एक दोरा घ्यायचा ठीक आहे आणि त्याला आपली टाचणी असते ती लावायची ओके ही टाचणी लावून घेतली किंवा त्या टाचणीने इथे 3 ठिकाणी फोल्ड करायचं ठीक आहे आणि आता ठीक आहे हा फोल्ड करून घेतला की मग आता आपल्याला काय करायचं असा पॉईंट जिथे पूर्ण त्याचा मास कॉन्सन्ट्रेट होतो आणि त्याला होतं बॅलन्स होतो असा पॉईंट करायचा ठीक आहे काय करायचं हा जो पेन असतो हा पूर्णपणे फ्रीली मूव्ह करू शकतो ठीक आहे आता मी टाकतो आणि एक इथे मूव्ह करून घ्यायचा आणि तो त्याच्या समोर लावतो आणि समोर लावायचा असा ठीक आहे मग आता हा जो पॉईंट ना त्या पेपरला टच करतो ना खाली त्याच्या अपोजिट साईडला तो मार्क करून घ्यायचा म्हणजे हा ठीक आहे आणि मग पुढचा पॉईंट घ्यायचा जसं आता मी हा घेतला ठीक आहे त्याला हँग केला आता सेम प्रोसेस परत रिपीट करायची जसं आता हा ठीक आहे आणि मग काय करायचं हा पॉईंट इथे मार्क करून घ्यायचा हा मार्क करून झाला तो कुठपासून कुठल्या पॉईंटपर्यंत गेला ना इथून एक सरळ लाईन करायची ओके मागे पण आपण केलं होतं कोणत्या पॉईंटसाठी केलेला ह्या पॉईंटसाठी आणि तो कुठे आला होता आपला करून ठेवलेला तर माहिती आला आणि माहिती आला आणि मग हा ज्या पॉईंटला इंटरसेक्ट झाला तो पॉईंट नोट करून घेतला ठीक आहे म्हणजे हा पॉईंट काय झाला सेंटर ऑफ मास झाला
ठीक है Thank